नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर कन्नडा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मिरचीची भाजी पाहणार आहोत की अशी लांबकी मिरची याला काय म्हणते बघा. ह्या मिरचीसाठी साहित्य लागणार आहे बघा. अर्धी वाटी शेंगाचं बी, ಯಾವ ಡಬ್ಬು ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಡಬ್ಬು ಮೆಣಸಿನ ಡಬ್ಬು ಅನ್ನಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಬಜ್ಜಿನೂ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಇದು. ಇಲ್ಲೇ ನೋಡ್ರಿ ಮೆಣಸಿನಕಾಯಿ अर्धी वाटी शेंगाचं बी, अर्धी वाटी शेंगाचं बी, 3 चमचे कारळ्याचं कूट, 10 ते 12 लसूण पाकळ्या, लाल तिखट 1 चमचा, काळं तिखट 2 चमचे. माझं इथं तिखट सप्पक आहे थोडं म्हणून मी 2 चमचे घेतले. तुमचं ते जास्त तिखट असेल तर तुम्ही 1 चमचा घ्या. आणि 2 चमचे तीळ. आणि हे बघा उಳ್ಳागड्डी आणि मिडियम साईजचे 2 कांदे कापून घ्यायचे ह्याला. आणि हे टमाटर मी किसून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये काढून घ्या. मी किसून घेतले. ಸಪ್ರೇಟ್ ತೆಗೆದಿಟ್ಟೆ. आणि कोथिंबीर. ಆಯ್ತು ಮಾಡೋಣ ಸ್ಟಾರ್ಟ್. आता मिरचीला पहिल्यांदा हे बघा इथून असं चालू झालं बरं मधातून असं काप करून घ्यायचं. ही मिरची जास्त अजिबात तिखटच राहत नाही म्हणून तिखट घेतली आहे मिरचीसाठी. असं बरं मधातून काप करून याला थोडं तेलामध्ये भाजून घ्यायचं. ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಸಣ್ಣ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕನ? ಸಣ್ಣ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು. ನೀ ಮರಾಠಿದಾಗ ಹೇಳು, ನಾ ಕನ್ನಡ ಹೇಳಕತ್ತಿರ್ತೀನಿ. बारीक कापून घ्यायचं. आणि हे सगळं शेंगाचं बी वगैरे ಮಿಕ್ಸಿಗೆ ಏನೇನು ಮಿಕ್ಸಿಗೆ ಹಾಕಬೇಕು? आता हे सगळं मिक्सरला घालून वाटून घ्यायचं, मिश्रण करून घ्यायचं. हाक ಮತ್ತೆ याला 2 चमचे तीळ घेतलेले हे पण घालायचं मिक्सरला. आणि बारीक एकदम बारीक पण नाही, थोडंसं हे बघा असं करून घ्यायचं. आता हे ತೆಗೆದು ತುಂಬಬೇಕೇನು? आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं, काळा मसाला थोडा, कारळ्याचं कूट, सगळंच कारळ्याचं कूट घालायचं. आणि याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. हे टोमॅटोची प्युरी जे करून घेतलेली असते त्याच्यामध्येच हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या मिरच्या धुवून एकदम असं कोरड्या करून घेतल्या आणि असं भरमधाम असं मध्यभागी चिरून घ्यायचं. आणि काही बरेच जण ह्या भज्यापासून या मिरच्या बनवतात. आणि आता ह्या मिरच्या 2 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं. पहिले ಈಗ ತುಂಬಾದಿಲ್ಲ ಹಂಗೆ जरा ಇದು ಮಾಡ್ಕೆ ತುಂಬಾದು ಹಾಕ್ತೀನಿ ಎಣ್ಣೆ थोडंसे 1 चमच्यावर इतकं एवढंच थोडंसं तेल घालायचं. ते गरम झालं की याच्यामध्ये मिरच्या थोडं हे बघा असं भाजून घ्यायच्या मिरच्या. हे बघा असं हे मध्ये जर चीर दिलेलं होतं ना त्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं. असं गचगच भरून घ्यायचं मिरच्या हे सारण सगळं. खायला ना ಸ್ವಲ್ಪ ह्या मिरच्या अजिबात तिखट राहत नाहीत म्हणून ह्यामध्ये तिखट घेतले मी. या मिरच्यापासून बरेच जण भजी पण बनवतात.
मी आज तुम्हाला भाजी कशी बनवायची ते सांगते. ವಯಸ್ಸು ಇದು ಮಾಡಿ ತುಂಬು ಮತ್ತು ಮಂದಿರ ತೋರ್ಸ ಹಾಕಿ. हे बघा, आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल जरा गरम होऊ द्यायचं. गरम झालं की त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि लसणाच्या पाकळ्या, ते घेतलं होतं ते वाटून लसणाच्या पाकळ्या घालायचं. आणि त्याच्यामध्ये कांदा, सोनेरी कलर होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं. कांदा लवकर तळण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. लवकर कांदा तळला जातो. ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಕಲರ್ ಪೂರ ರೆಡ್ ಅದು. ರೆಡ್ ಎಲ್ಲೋ रेड जरा गोल्डन कलर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते उरलेलं जे टमाटरचं किसून घेतलेलं होतं टमाटर ते टाकायचं. त्याचबरोबर काळं तिखट, लाल तिखट, थोडीशी हळद, हे सगळे मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचं. करपू नये म्हणून दोघं थोडंसं 1 चमच्यावर पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं. मसाल्यामध्ये अजिबात पाणी नाही वापरलेलं बघा मी. हे बघा. आणि आता ह्याच्यामध्ये हे भरून घेतलेले हे मसाले जे भरून घेतलेलं होतं ते सगळ्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालायच्या. आता तुम्ही एक 20 ते 30 सेकंद असं झाकून ठेवा. आणि त्याच्यानंतर जे उरलेला जे मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये हे जे मसाला आहे पाणी मिक्स करून मिरच्या वाफवलेल्या असते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. हेळे ना नीर हाकी हाकायला ते भाजीला. आता शिजण्यासाठी पाणी लागणार आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला. मी घट्टच करणार आहे. शिजण्यापुरतंच मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये. ವಿಡಿಯೋ ಎಲ್ಲಿಗೆ ಎಂಡ್ ಮಾಡೋದು? ದಮ್ರಿ ಕೊತ್ತಂಬರಿ ಹಾಕಿ ಕುದಿರೋದು ತೋರಿಸ್ಬೇಕಲ್ಲ. इವಾಗ आता भाजी शिजली आहे. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर घालायचं. असं मिक्स करून झाकून ठेवायचं. हे बघा भाजी स्मेल भारी भरला तो. छान भरला तुझं. मी घट्टीशी केले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता. ही बघा मिरचीची भाजी. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.